तर गुन्हा दाखल उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे 5व्या माळ्यावर एका बंद केबिनमध्ये सध्या बैठक करत असलेलं बघायला मिळत आहेत. एकूणच ही पत्रकार परिषद सुरू होण्याच्या अगोदर कुठले मुद्दे महत्त्वाचे आहेत, कुठले मुद्दे अधोरेखित करण्याचा प्रयत्न करणं अपेक्षित आहे, या सगळ्या संदर्भात खरं तर हे दोनही नेते 5व्या माळ्यावर चर्चा करत असलेलं बघायला मिळत आहे. त्यांच्यासोबत त्यांचे महत्त्वाचे नेते देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत. दोन्ही पक्षाचे महत्त्वाचे नेते सध्या 5व्या माळ्यावर उपस्थित आहेत. त्याच्यामुळे दुसऱ्या माळ्यावर ही पत्रकार परिषद जरी होणार असते तरी 5व्या माळ्यावर ही महत्त्वपूर्ण बैठक सध्या दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये आणि प्रमुख अध्यक्षांमध्ये होताना बघायला मिळत आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे एकूणच या वचननाम्याच्या माध्यमातून संपूर्ण मुंबईतील मराठी माणूस आणि भूमिपुत्राला न्याय देण्याचा प्रयत्न खरं तर करण्यात येणार आहे. कशा पद्धतीनं सध्या मुंबईतील मराठी माणसाची परिस्थिती आहे, कशा पद्धतीनं भूमिपुत्र सध्या जगत आहे आणि कशा पद्धतीनं त्याला योग्य त्या सुखसोयी ज्या आहेत त्या देण्याचा प्रयत्न करता येईल, या सगळ्या गोष्टीला खरं तर अधोरेखित या वचननाम्याच्या मार्फत जे आहे ते केलं जाणार असल्याची माहिती मिळत आहे. एकूण जर बघितलं तर सध्या बीडीडीचा मुद्दा जर आपण बघितला तर बीडीडीच्या घराच्या माध्यमातून कशा पद्धतीनं सर्वसामान्य मुंबईकरांना मोठ्या प्रमाणात घरं उपलब्ध झालेली आहेत. 2 BHK मध्ये अतिशय आरामदायी असं घर त्यांना देण्यात येत असलेलं बघायला मिळत आहे. याच दृष्टिकोनातून जो मुंबईतून मराठी माणूस हद्दपार होत चाललेला आहे त्याला पुन्हा एकदा मुंबईमध्ये कशा पद्धतीनं घरं देता येईल, या सगळ्या दृष्टिकोनातून सध्या विचार केला जात असल्याची माहिती देखील मिळत आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पर्यावरणाचा आहे. मुंबईतील प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत आहे, त्याच्यामुळे अर्थात प्रत्येक जण या ठिकाणी आजारी असलेलं बघायला मिळत आहे. तर या प्रदूषणाला कशा पद्धतीनं आळा घालता येईल, कशा पद्धतीनं जे आहे ते इतर देशातलं तंत्रज्ञान वापरून कशा पद्धतीनं हे प्रदूषण कमी करता येईल, या सगळ्या दृष्टिकोनातून खरं तर आढावा या वचननाम्यातून देखील घेण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे. तुम्हाला थांबवेन, असेच आमच्या सोबत जोडलेले रहा.